उपकारस्तुती असो आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये, संपूर्ण या दिवसामध्ये परमेश्वराने आम्हाला सहाय्य केलं आहे. आत्तापर्यंत आमचा सांभाळ केला आहे. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा देऊन तृप्त केलं आहे आणि त्याचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला त्यांनी या ठिकाणी पाचारण केलं आहे. ज्ञान, बुद्धी, कला, कौशल्य देऊन आम्हाला तृप्त केलं आहे, म्हणून आम्ही परमेश्वराची उपकारस्तुती करतो. प्रियांनो, आज आम्ही अशा एका विशिष्ट विषयावर चर्चा करणार आहोत की जे परमेश्वराने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. यशा 45वा अध्याय आणि त्याचा 5व्या वचनापासून पुढं काही वचनं आहेत ते आपण यावेळेस वाचणार आहोत आणि त्याच्यावर चिंतन आणि मनन करणार आहोत. परमेश्वर यशामध्ये असं म्हणतो की मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझा वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्या वेगळा कोणी नाही. प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. पुन्हा यशया 45:18 परमेश्वर असं म्हणतो, आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व करता तोच. त्याने तिची स्थापना केली, त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली. हा परमेश्वर म्हणतो, हे परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नाही. आणि 19व्या वचनामध्ये असं म्हणतो की मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही, शून्यस्थळी मला शोधा असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही. नीतिमत्ता सांगणारा, रास्त शेवटी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे. या ठिकाणी परमेश्वराच्या संदर्भामध्ये ही परिभाषा दिलेली आहे. परमेश्वराचं ही या ठिकाणी ही ओळख आहे. परमेश्वराने दिलेलं हे त्याचं एक आम्हाला एक वचन आहे की मी परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्या वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले. या ठिकाणी हे परमेश्वराचं अतिशय असं वचन आहे. त्याचप्रमाणे पुढील काही वचन परमेश्वर आपल्याबरोबर बोलतो की ह्या जर गोष्टी मला समजत नाहीत, परमेश्वर मीच आहे, माझ्या वेगळा दुसरा परमेश्वर नाही आणि नव्हता, तरी परमेश्वराने मला सज्ज केलं म्हणजे की मला तयार केलं. मला त्याने या भूतलावर जन्म दिला, मला ह्या भूतलावर त्याने जगण्याची संधी दिली, या भूतलावर मला त्याने सेवा करण्याची संधी दिली. आणि ह्या गोष्टी जर मला समजत नाहीत, तर मग मला परमेश्वराची माझी ओळख नाही. आणि परमेश्वर असं म्हणतो की येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्या वेगळा कोणी देव नाही. खरोखर ह्या परमेश्वर, आमचा जो जिवंत परमेश्वर आहे, त्याच्यापेक्षा वेगळा देव या जगामध्ये नाही. कारण त्याने सर्व सृष्टीची स्थापना केली, सर्व काही इत्थंभूत परमेश्वराने या जगामध्ये उत्पन्न केलं आणि त्या उत्पन्नामध्ये त्याच्या या निर्मितीमध्ये त्यांनी आम्हाला निर्माण केलं अशासाठी की आम्ही त्याची सेवा करावी, त्याच्या वचनाला धरून राहावं, त्याच्या आज्ञा पाळाव्यात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावं. परंतु आज आम्ही जर डोकून पाहिलं तर हा जो संदेश आहे, हा विशेष करून माझी अशी सर्वांना विनंती आहे की हा जो संदेश आहे, ह्या संदेशामधून आमचे जे काही नवयुवक आहेत, जे काही तरुण आहेत, जे काही तारुण्यावर त्यांनी आता पाऊल ठेवलेलं आहे, ज्यांना आता चांगल्या गोष्टी समजत आहेत, त्या सर्वांसाठी आहे की आमच्या घरामधली परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. आम्ही फक्त आमचं शोरूम चांगलं दिसतंय, बाकी जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या घरामध्ये जर असं डोकून पाहिलं तर असं समाधानकारक अशा गोष्टी विशेष करून वाटत नाहीत. कारण त्याचं प्रतीक आमच्या मंडळीमध्ये दिसून येत आहे की आमच्या मंडळीमध्ये चाललेले जे काही भांडणं आहेत, मंडळीमध्ये चाललेले जे काही एकमेकाचं उणं आहे, मंडळीमध्ये परमेश्वराच्या वचनापासून आमची मंडळी दूर चाललेली आहे. मंडळीमध्ये अनेक प्रकारचे भेदभाव चाललेले आहेत. याचकाबद्दल, मंडळीबद्दल, भावाबद्दल अतिशय वेगळ्या प्रकारचे विचारसरणी या जगामध्ये निर्माण झालेले, ह्या विचारामध्ये गुरफटलेले जे काही आमचे तरुण आहेत, हे विशेष करून चांगल्या गोष्टीपासून परावृत्त झालेले आहेत आणि परमेश्वराच्या वचनापासून दूर होऊन परमेश्वराला ओळखत नाहीत असं दिसून येत आहे. कारण परमेश्वर म्हणतो मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्या वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले म्हणजे तयार केले, एकदम प्रिपेअर्ड असं आम्हाला त्यांनी तयार केलं. कशासाठी तयार केलं, सज्ज कशासाठी तयार केलं की बघा, या
भूतलावर अनेक प्रकारच्या व्याधी आहेत, अनेक प्रकारचे रोग आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत. अनेक प्रकारच्या समस्यामधून हा समाज चाललेला आहे, हा ख्रिस्ती समाज चाललेला आहे. अनेक कुटुंब आजारामध्ये गुरफटलेले आहेत, अनेक कुटुंब भरपूर प्रॉब्लेमामध्ये गुंतलेले आहेत, अनेक कुटुंबामध्ये अशांती आहे, अनेक कुटुंबामध्ये शांतीचं वातावरण नाही, अनेक कुटुंबामध्ये भेदभाव चाललेले आहेत, अनेक कुटुंबामध्ये सार्वकालिक जीवन म्हणजे काय याची कल्पना देखील नाही. कारण की ह्या बदलत्या काळामध्ये आमच्या हातामध्ये, आमच्या घरामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेले आहे, जे काही वस्तू आमच्या घरामध्ये आलेल्या आहेत, त्या वस्तूला आम्ही चिटकून बसलेलो आहोत आणि परमेश्वरापासून आम्ही दूर चाललेलो आहोत. की आज या दिवसामध्ये आम्ही जर पाहिलं की आमचा तरुण नोकरीसाठी इकडे तिकडे फिरत आहे, बऱ्याच गोष्टीसाठी इकडं तिकडं फिरत आहे. पैसा नसल्यामुळं बऱ्याच काही गोष्टी घरामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि सर्व ज्या समस्या आहेत, सर्व ज्या अडचणी आहेत, त्या 99% समस्या आमच्या घरामध्ये पैसा कमी असल्यामुळं झालेल्या आहेत. आणि हा पैसा कमी का आहे, ही संधी का कमी आहे, हे आशीर्वाद का कमी आहेत, कारण आम्ही परमेश्वराच्या वचनापासून दूर चाललेलो आहोत आणि बऱ्याच गोष्टी ज्या काही जगिक गोष्टी आहेत, जगिक ज्ञान आहे, त्या जगिक ज्ञानाकडे आम्ही ओढले गेलो आणि परमेश्वराच्या ज्ञानापासून आम्ही दूर चाललेलो आहोत. म्हणून परमेश्वर या ठिकाणी पुन्हा सारखं म्हणत आहे की मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझे वेगळा देव नाही, तू मला ओळखत नव्हता तरी मी तुला सज्ज केले आहे. मग परमेश्वराने जर आम्हाला सज्ज केलं आहे तर मग परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराची जी भक्ती आहे, परमेश्वराची जी संधी आहे, परमेश्वराने दिलेले जे जीवन आहे, या जीवनामध्ये आम्हाला परिपूर्णता आणण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त परमेश्वराच्या समीप जावं लागेल. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला बऱ्याच काही गोष्टीमधून सांगतो की स्तोत्र आम्हाला जागृत केलं आहे की स्तोत्र 75 जे आहे त्याच्यामधले 4 ते 7 पर्यंत जे वचनं आहेत, त्या वचनामध्ये परमेश्वराने आम्हाला सारखं या ठिकाणी जाणीव करून दिली आहे. आम्हाला त्यांनी टोचून दाखवलेलं आहे, आम्हाला त्यांनी अतिशय वेगळ्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला अनेक गोष्टीमधून सावध केलेलं आहे. त्यांनी आम्हाला डोक्यावरून हात फिरून सांगितलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांनी समजून सांगितल्या आहेत. ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की त्या आम्हाला त्यावेळेस गोड बोलून आम्हाला समजत नाहीत, परंतु परमेश्वराने या ठिकाणी कडक भाषेमध्ये देखील आम्हाला या ठिकाणी जागृत केलं आहे. काय केलेलं आहे की स्तोत्रसंहिता 75 4 ते 7 या वचनामध्ये आपण पाहिलं तर परमेश्वर असं म्हणतो की स्तोत्रसंहिता दाविदाच्या माध्यमातून परमेश्वर आमच्याबरोबर बोलत आहे की फुशारकी मारणाऱ्याला मी म्हणालो, फुशारकी मारू नका, आणि दुर्जनाला मी म्हणालो, आपल्या बळाचा तोरा मिरू नका. दुर्जन आणि फुशारकी हे 2 शब्द ज्या ठिकाणी आहेत की फुशारकी मारू नका, याचा अर्थ आहे की परमेश्वर आम्हाला म्हणतो की ज्या गोष्टी मला आवडत नाहीत, ज्या गोष्टीचा मला वीट आहे, ज्या गोष्टीपासून मी दूर राहतो, ज्या गोष्टी मला सहन होत नाहीत, त्या गोष्टी तू करू नको. फुशारकी मारणं म्हणजे एकमेकाबद्दल द्वेष निर्माण करणं, काही नसताना काही गोष्टी दाखवणं, काही नसताना ज्या गोष्टी आम्ही दाखवतो आणि त्याची आम्हाला ज्या गोष्टी आमच्याकडं नाहीत त्या आम्ही होऊन दाखवतो. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो फुशारकी मारू नका आणि दुर्जनांना म्हणालो, आपल्या बळाचा तोरा मिरू नका. काय बळ आहे आमच्याकडं? आम्हाला परमेश्वराशिवाय दुसरं बळ नाही, परंतु जगिक बळ जे आहे, जगिक जे बळ आहे त्या बळाचा तोरा मिरू नका. तुम्ही आपले नाक वर करू नका, ताठ मानेने बोलू नका. परमेश्वराला या गोष्टी आवडत नाहीत, त्या गोष्टी आम्ही केल्या नाही पाहिजेत. या ठिकाणी आमच्या युवकाला हाच एक या ठिकाणचा मेसेज आहे की या जगामध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत, अनेक प्रकारचे परमेश्वराने दिलेले जे काही त्याच्याकडे जाण्याचे मार्ग आहेत, त्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे की आज कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे जगिक गोष्टीमध्ये लक्ष न घालता आज एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण आमच्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असतील, 6 व्यक्ती असतील, 8 व्यक्ती असतील किंवा 10 व्यक्ती असतील किंवा संयुक्त कुटुंब असेल, एकत्र कुटुंब असेल, त्या कुटुंबामध्ये सार्वकालिक जीवन म्हणजे काय, सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा मार्ग काय, सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी काय गोष्टी लागतात याची चर्चा घरामध्ये झाली पाहिजे. ह्या गोष्टीची आम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे, कारण हा जो काळ आहे हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. आता या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतोय की कारण उन्नती ही पूर्वीकडून नव्हे, उन्नती म्हणजे डेव्हलपमेंट, उन्नती म्हणजे प्रगती, उन्नती म्हणजे आमच्या घरातली भरभराट, प्रॉस्पेरिटी, उन्नती म्हणजे आमच्या घरामधले आशीर्वाद, आमच्या घरामधलं जे काही शांततामय वातावरण पाहिजे, आमच्या घरामध्ये जे आशीर्वाद पाहिजेत,
आमच्या घरामध्ये जे आरोग्य पाहिजे, आमच्या घरामध्ये जो उल्हास पाहिजे, आमच्या घरामध्ये जो आनंद पाहिजे, आमच्या घरामध्ये जी प्रीती पाहिजे, ह्या उन्नतीचं हे स्वरूप आहेत. आमच्या घरामध्ये भरभराट पाहिजे, आमच्या घरामध्ये तेला मिठाला पिठाला पैशाला परमेश्वराची बरकत पाहिजे. कारण अनुवाद 28मध्ये परमेश्वर म्हणतो की तुझी परात, तुझी टोपली, तुझे गुरंढोरं, तुझे वत्स, तुझी संतती ही सर्व मी काय करील, आशीर्वादित करील. आणि ही उन्नती पश्चिमेकडून नव्हे, ही उन्नती पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो. म्हणजे ही परमेश्वराकडून आलेली उन्नती, ही परमेश्वराकडून आलेलं जे प्रगतीचं जे काही स्थान आहे, याचं उगम स्थान आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे. आमच्या घरामधली भरभराट, आमच्या घरामधली उन्नती, आमच्या घरामधली शांतता, आमच्या घरामधलं चांगलं आरोग्य, आमच्या घरामध्ये असलेलं जे काही प्रेमाचं वातावरण आहे, आमच्या घरामध्ये असलेलं एकमेकाबद्दलचा आदर आहे, आमचे रिलेशनशिप आहे, ह्याच्यामध्ये जर कुठं तुटवडा आला असेल, कुठं जर कमी असेल, कुठं जर काही गोष्टीची कमी पडली असेल, कुठं जर भेदभाव झाला असेल, तर आम्हाला या ठिकाणी हे वचन आमच्यासाठी अतिशय जबरदस्त असं कारणीभूत आहे. आणि आम्हाला हे लागू पडत आहे की फुशारकी मारणाऱ्याला मी म्हणालो फुशारकी मारू नका, आणि दुर्जनाला म्हणालो आपल्या बळाचा तोरा मिरू नका. दुर्जन आणि गर्विष्ठ यांना परमेश्वराने फार मोठी शिक्षा दिलेली आहे. की मलाखी 4मध्ये जर आम्ही पाहिलं की दुर्जन आणि गर्विष्ठ यांना एक याचं स्वरूप दिलेलं आहे की धसकट म्हणून त्याचं स्वरूप दिलं आहे. न्यायाच्या दिवशी ते भट्टीमध्ये टाकण्यात येणार. कारण येणारा दिवस तो भट्टीसारखा तप्त दिवस आहे. परमेश्वर म्हणतो त्या दिवसामध्ये मी सर्व गर्विष्ठ आणि सर्व दुराचारी यांना धसकट बनवून तो येणारा न्यायाचा दिवस त्याच्यामध्ये त्यांना भट्टीत टाकण्यात येईल. म्हणून या ठिकाणी दुर्जनाला परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, दावीद असं म्हणतो की आपल्या बळाचा तोरा मिरू नका. तुमच्याकडे जे काही बळ असेल, तुमच्याकडे जो काही पैसा असेल, तुमचं जे काही धन असेल, तुमच्याकडे जे काही मेजॉरिटी असेल, त्याचा तोरा तुम्ही मिरू नका. आणि तुम्ही आपले नाक वर करू नका आणि ताठ मानेने बोलू नका. कारण परमेश्वर मी वर आहे, मी स्वर्गात आहे. आणि उपदेशक 5मध्ये पण परमेश्वर म्हणतो की तू मंदिरी जाशील, परमेश्वराच्या मंदिरी जाशील, तेव्हा तू आपले पाऊल जपून टाक, सांभाळून टाक. तू काय बोलावे, तुझं बोलणं अल्प असावं, तुझ्या बोलण्यामध्ये फुशारकी नसावी, तुझ्या बोलण्यामध्ये दुर्जनता नसावी, तुझ्या बोलण्यामध्ये गर्विष्ठ नसावं. असं कसलंही वातावरण तुझ्या वाणीमधून यायला नाही पाहिजे. कारण वाणी ही शुद्ध पाहिजे, वाणी ही पवित्र पाहिजे, वाणी ही परमेश्वराच्या वचनाला धरून पाहिजे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की तुमची उन्नती जर थांबली असेल, तुमच्या घरामधली डेव्हलपमेंट जर थांबली असेल, तुमच्या घरामधली जर शांतता हरपली असेल, तुमच्या घरामध्ये जर आरोग्य नसेल, तुमच्या घरामध्ये जर शांतता नसेल, तुमच्या घरामध्ये कसल्या गोष्टीला बरकत नसेल, तुमच्याकडे कसल्या प्रकारचं संधीचं चांगलं वातावरण नसेल, तर तुम्हाला हे स्तोत्र अतिशय काळजीपूर्वक असं वाचायला काही हरकत नाही. आणि मलाखी 4मध्ये पण परमेश्वर असंच म्हणतो की पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील, तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्याचे मूळ फांदे वगैरे काही राहू देणार नाही. मूळ फांदे बघा, हा फक्त माझ्यापुरताच मर्यादित नाही. ही जी शिक्षा आहे ही माझ्यापुरतीच मर्यादित नसून माझं जे काही मूळ आहे, म्हणजे माझे जे काही पूर्वज आहेत, माझे जे काही येणारे लेकरं आहेत आणि त्यांची संतती आहे, त्यांच्यासाठी देखील परमेश्वराने हे या ठिकाणी नमूद करून ठेवलं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही ह्या न्यायाच्या दिवशी माझ्यासमोर उभं राहावं, न्यायाच्या दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे टिकावं. म्हणून तुम्ही परमेश्वराच्या वचनापासून दूर जाऊ नका. आणि विशेष म्हणजे की आजचा जो दिवस आहे, आजचा जो हा काय दिवस परमेश्वराने आम्हाला वचनासाठी दिलेला आहे, आणि ह्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची आणि ऐकणाऱ्यांना जे वचन ऐकायला येईल त्यांनी ह्याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे चिंतन मनन करून, अतिशय व्यवस्थित असं बारकाईने ऐकून वाचून त्याच्यावर चिंतन मनन करून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाऊन, परमेश्वराला शरण जाऊन त्यांनी आपलं सर्व जीवन परमेश्वराला समर्पित करावं. अशासाठी की येणारा न्यायाचा दिवस जो आहे, येणाऱ्या न्यायाच्या दिवशी तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सिद्ध झाला पाहिजे आणि तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी परमेश्वराला आवडेल असं केलं पाहिजे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की परमेश्वर असंही म्हणतो, कारण परमेश्वर या ठिकाणी सारखं वारंवार आम्हाला ह्याच सूचना देत आहे की तू माझी वाणी ऐक, माझ्या वाणीपासून दूर जाऊ नको, माझ्या वचनापासून दूर जाऊ नको, माझ्या कळपातून दूर जाऊ नको. कारण परमेश्वर आम्हाला वेळोवेळी सावध करत आहे. सावध का करत आहे? कारण ह्या भूतलावर जो काही शैतान पडलेला आहे तो आता चवतळलेला आहे,
ज्याचं मन अशक्त आहे, ज्याचं अंतःकरण अशुद्ध आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला जागा नाही आणि ज्याचं अंतःकरण परमेश्वरापासून फिरला आहे, तो शापित आहे. अशा शापित लोकांना तो शोधत आहे आणि त्याच्यावर हल्ला करून त्याच्या राज्यामध्ये त्याला ओढत आहे. कारण सैतानाचं राज्य आहे, मानवाचं राज्य आहे आणि परमेश्वराचं देखील राज्य आहे. या तिन्ही राज्यामधून आम्हाला जर आम्ही राहत असेल, आम्ही आज मानवाच्या राज्यामध्ये राहत असेल, तर सैतानाचं राज्य आमच्यावर येत आहे. सैतान आम्हाला त्या राज्यामधून ओढून त्याच्या राज्यामध्ये ओढण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि परमेश्वराच्या सानिध्यापासून, परमेश्वराच्या अस्तित्वापासून आम्हाला सैतान वेळोवेळी घेऊन त्याच्या कक्षेमध्ये घेऊन त्या ओढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी इर्मिया 1:5 देखील आम्हाला परमेश्वराने अतिशय जबरदस्त ताकीद दिली. परमेश्वराचं प्रेम आमच्यावर किती आहे बघा. परमेश्वर आम्हाला वेळोवेळी अनेक वचनातून आम्हाला सांगत आहे की तू कोण आहेस. परमेश्वर या ठिकाणी इर्मिया 1:5 म्हणतो, मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, गर्भाशयात घडण्यापूर्वीच तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले आहे. कारण परमेश्वराने माझ्या आईच्या उदरातून निघण्यापूर्वीच मला पवित्र केलं आहे की मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमला आहे. ईच आणि एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने असा आशीर्वाद दिला की त्यांनी माझं वचन ऐकावं, त्यांनी माझ्या वचनाची सेवा करावी. मी त्याला संदेष्टा, तुला राष्ट्राचा संदेष्टा म्हणून नेमला आहे. ह्या सर्व गोष्टीचा आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी दिला आहे. आणि परमेश्वर हेच आम्हाला सारखं हेच सांगत आहे की तू माझ्या वाणीपासून दूर जाऊ नकोस. हे सांगणं का गरजेचं आहे? कारण आता हा जो काळ जो आलेला आहे, या काळामध्ये अतिशय भयंकर घटना घडत आहेत. अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये दिवस काढत आहोत. ख्रिस्ती लोकांचा जो काही समूह आहे, त्या समूहामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण होऊन सैतान त्यांच्या कक्षेमध्ये ओढत आहे आणि अनेक कुटुंबाचा ऱ्हास न व्हावा, अनेक कुटुंबामध्ये अशांतता न पसरावी म्हणून परमेश्वर आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी सावध करत आहे. काय करत आहे की मी तुला आशीर्वाद देईन, तुला बहुगुणित करीन. मग हे जे आशीर्वाद आहे, ह्या आशीर्वादापासून जर आम्हाला दूर जायचं आहे किंवा आम्ही ह्या आशीर्वादापासून दूर चाललो तर आम्हाला परमेश्वराचं सानिध्य आम्हाला माहीत नाही. म्हणून आम्ही परमेश्वराला ओळखत नसल्यासारखं करत आहेत. म्हणून अनुवाद 30 आणि 9व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचं उपज ह्या बाबतीत तुझी समृद्धी करील. परमेश्वर जसा पूर्वजवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही तो पुन्हा प्रसन्न होईल. हे सर्व आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला देऊ केलेले आहेत. म्हणून आज या जीवनामध्ये, आज या जगामध्ये आम्ही जगत असताना, आमच्या कुटुंबामध्ये जगत असताना, ह्या आमच्या कुटुंबामध्ये आमचं काय स्थान आहे, समाजामध्ये आमचं काय स्थान आहे, समाजामध्ये आम्ही समाज आम्हाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे, समाजाला आमचा आदर्श काय, समाजाने आमच्याकडून काय घ्यायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी परमेश्वराने या ठिकाणी इत्थंभूत आम्हाला जागृत करून ठेवला आहे. आणि अनुवाद 30 आणि 10व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्रांच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. कधी होईल? ह्या सर्व गोष्टी कधी प्राप्त होतील? की तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा आणि विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. परमेश्वर म्हणतो की या संपूर्ण मनाने, संपूर्ण अंतःकरणाने, तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोराचे वत्स व तुझ्या भूमीचं उपज. आज भूमीचं उपज कुठं चाललेलं आहे? आज आम्हाला जर शेती असेल, आमच्या घरामध्ये जर काही आमच्या घरामधून, आमच्या शेतीमधून जर येत असेल, एखाद्या शेतकऱ्याला त्याची जाणीव आहे की आज जे पेरलं तितकं आम्हाला मिळत नाही, जे टाकलं तितकं मिळत नाही, आमचं पोटचं जे फळ आहे ते सुद्धा आशीर्वादित नाही. ह्याच्या प्रत्यय आता हे काही सांगायची गरज नाही किंवा ही सांगितलं तर काही प्रकारे टीका केली जाईल असं होईल. परंतु प्रत्येक पालकाला त्याच्या लेकराच्या संदर्भामध्ये संपूर्ण अशी जाणीव आहे की त्याचं बिहेव कसं आहे, त्याची वागणूक कशी आहे, त्याचं बोलणं कसं आहे, त्याचा कल कुठं आहे. 100% किती टक्के ह्या चांगल्या गोष्टीसाठी मार्ग दे हे प्रत्येक पालकाला माहीत आहे. ह्याच्यामध्ये काही याचं ओहापोह करण्याची काही गरज नाही. म्हणून आम्हाला ह्याचं मूल्यमापन करण्याची गरज आहे, आम्हाला याची पडताळणी करण्याची गरज आहे की माझं पोटचं फळ जे आहे, माझी संतती आहे ती माझी संतती परमेश्वराच्या अधीन आहे का,
परमेश्वराच्या स्वाधीन आहे का, परमेश्वराच्या समीप आहे का, परमेश्वराच्या वचनामध्ये आहे का, परमेश्वराच्या वाणीमध्ये आहे का, परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आहे का, हे देखील आम्हाला या ठिकाणी परमेश्वर सांगतो. म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की जे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला देऊ केलेत, की तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोराचे वस्त्र, तुझ्या भूमीचं उपज ह्या बाबतीत तुझी समृद्धी करेल. मी परमेश्वर जसा पूर्वजवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल. पण कसा होईल, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहेत, त्याच्यासाठी काय लिमिटेशन्स आहेत, त्याच्यासाठी काय टर्म्स आणि कंडिशन आहेत, काय आहेत ते साधे गोष्टी आहेत की ते कुठून आम्हाला सोनाराच्या दुकानातून महागाईने असे विकत आणायचे नाहीत किंवा आमच्याकडे पैसा नसल्यामुळे ते आम्हाला मिळत नाहीत असं नाही. हे टर्म कंडिशन जे आहेत हे सिंपल आहेत, हे साधे आहेत. काय आहेत, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. साधी गोष्ट आहे की आज आमचे पाय कुठं चाललेत, आमचे पाऊल कुठं पडत आहे, आमचा फोकस कुठं आहे, आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सावध करत आहे की आमचा दृष्टिकोन, आमची दृष्टी आणि दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा भाग आहे. की बघा एक उदाहरण आहे की स्वामी विवेकानंद जे होते, स्वामी विवेकानंदाला एका अंध माणसाने प्रश्न विचारला की स्वामीजी, माझ्यासारखा, मी जो आंधळा आहे, माझ्यासारखं दुर्दैव जगामध्ये आहे का? दुर्दैव काय असेल त्याचं की मला जन्मापासून दिसत नाही. ही तू सृष्टी कशी, परमेश्वराने सृष्टी कशी निर्माण केली, तिचा रंग कसा आहे, सूर्य कधी ओळतो, सूर्य कधी मावळतो, रात्र कधी होती, जे काय आजूबाजूचे सुंदर लोक परमेश्वराने निर्माण केलेले, सुंदर लेकरं परमेश्वराने निर्माण केलेत, सुंदर पक्षी प्राणी हे सर्व निर्माण केलेत, हे मला दिसत नाहीत, हे माझं दुर्दैव आहे. मग हे दुर्दैवापेक्षा असं दुर्दैव जगामध्ये आहे का दुसरं कोणचं? तर स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले की ज्याला दृष्टी आहे पण दूरदृष्टी नाही, तो तुझ्यापेक्षाही दुर्दैवी आहे. ही साध्या गोष्टी आहेत की ह्या साध्या गोष्टी आम्हाला समजत नाही की तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेले त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. जर आम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल, जर आम्हाला शांतता पाहिजे असेल, जर आम्हाला भरभराट पाहिजे असेल, जर आम्हाला उन्नती पाहिजे असेल, जर आम्हाला आमचे डेव्हलपमेंट पाहिजे असेल, जर आम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद पाहिजे असेल, जर आम्हाला समाधान पाहिजे असेल, जर आम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य पाहिजे असेल, जर आम्हाला चांगल्या प्रकारची संतती पाहिजे असेल आणि ती चांगल्या प्रकारची जर पाहिजे असेल तर मग आम्हाला परमेश्वराकडे संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने वळलं पाहिजे. कारण वळण हे फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी वळलंच तर सांगितलं की आज याचा अर्थ आहे की आज आमचं कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे, आमचा फोकस कुठं आहे, आमचं लक्ष कुठं आहे, आमचा गोल काय आहे, आमचं टार्गेट काय आहे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे का? आज आमचा वेळ कुठं चाललेला आहे? आज या जगामध्ये, या धावत्या जगामध्ये आम्ही कशा प्रकारे आमचं जीवन जगत आहोत? आमचा समाजाकडं जो आमचा समाज आहे त्या समाजाच्या प्रती माझ्या काय भावना आहेत, माझं पार्टिसिपेशन काय आहे, माझे सहभाग त्यांच्यासाठी काय आहे आणि परमेश्वराच्या वचनामधून, परमेश्वराच्या सानिध्यामधून मी त्यांच्याबरोबर कशा प्रकारे वागत आहे, या गोष्टीचं सर्व मूल्यमापन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल. म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे. पुन्हा एक वार या ठिकाणी फार बारकाईने लक्ष जर आम्ही या वचनाकडे दिलं, ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे, म्हणजे आज टुडे, म्हणजे आज हे वचन माझ्या कानावर पडलं आणि आज ही संधी मला मिळालेली आहे की ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही. या ज्या गोष्टी आहेत ह्या अवघड नाहीत, ह्या बिलकुल अवघड नाहीत. ती तुझ्या आवाक्याबाहेर पण नाही, ती माझ्या आवाक्याबाहेर नाही किंवा माझ्या शक्तीच्या बाहेर नाही, माझ्या क्षमतेच्या बाहेर नाही. ह्या सिंपल आणि साध्या परमेश्वराने आज्ञा दिलेल्या आहेत, या लिमिटेशन्स आम्हाला दिलेल्या आहेत. ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही, ती स्वर्गात नाही. आता ही जी संधी पाहण्यासाठी की ही आज्ञा कुठून आणायची, म्हणून मला स्वर्गात जायची गरज नाही. स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हास ऐकविल असे तुला म्हणावे लागणार नाही. का लागणार नाही? कारण ही आज्ञा सांगण्यासाठी आमच्या समाजामध्ये, आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये आमच्यासाठी परमेश्वराने मंदिरांची स्थापना केली, याजक वर्गाची स्थापना केली, सुवार्थिकीची स्थापना केली आहे,
ज्या काही गोष्टी परमेश्वराने नेमून ठेवल्यात, मोशेच्या माध्यमातून, आज्ञेच्या माध्यमातून, पवित्र शास्त्राच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून, ह्या सर्व या भूतलावर त्यांनी निर्माण करून ठेवल्यात. ती कुठं स्वर्गामध्ये पूर्ण आम्हाला आणील आणि मग ती आम्हाला ऐकविल असं नाही. ती समुद्रापलीकडे नाही. ह्या आज्ञा समुद्रापलीकडे जाऊन आणायच्या नाहीत. आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणील आणि आम्हाला ती ऐकवेल असे तुला म्हणावे लागणार नाही. बघा, परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी अगोदर सावध करून दिले की ज्या वेळेस परमेश्वराचा न्यायाचा दिवस येईल, परमेश्वराच्या समोर आम्ही उभं राहू, त्यावेळेस आम्हाला बोलायला अजिबात जागा राहणार नाही. सार्वकालिक जीवन ज्यावेळेस परमेश्वराने ज्यावेळेस मत्स्यकृषी वर्तमान याचा 25व्या अध्यायामध्ये 41व्या वचनामध्ये असं लिहिलं की मग डावीकडच्यांना म्हणे अहो शापग्रस्त हो, तुम्ही माझ्या पुढून निघून जा. निघून जा म्हटलं तिथं आर्ग्युमेंट नाही, देअर इज नो आर्ग्युमेंट. तिथं तुम्हाला बोलायची संधी नाही की मला हे सापडलं नाही, मग माझ्यासाठी कोणी सांगितलं नाही, ह्या गोष्टी त्या ठिकाणी नाहीत. म्हणून परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी सावध केलं आहे की तुला असं म्हणावंच लागणार नाही की ती मला समुद्रपलीकडे कोण आणून देईल, स्वर्गामध्ये चढून ती मला आज्ञा कोण आणून देईल आणि ते वचन मला कसं काय मिळेल असं बोलण्याची संधी नाही. कारण परमेश्वराने ह्या सर्व आज्ञा नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी आम्ही पाळले पाहिजेत. ते कसे पाळले पाहिजेत? ते संपूर्ण मनाने पाळले पाहिजेत, संपूर्ण जीवाने पाळले पाहिजेत आणि परमेश्वराला आम्ही त्याची वाणी ऐकून त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सावध करतो. ते वचन तर तुझ्या अगदी जवळ आहे. जवळ म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. हे वचन आमच्या अंतःकरणामध्ये अगोदरच लपलेलं आहे. बघा की एखादा जर मूर्तिकार जर आहे, एखादा जर मूर्ती तयार करतो, तो दगड जो घडवतो, दगडामधून जी मूर्ती तयार करतो, ती मूर्ती आधीच त्या दगडामध्ये आलेली असते असं म्हटलंय. एका पुस्तकामध्ये वाचलं की ती मूर्ती त्या दगडामध्ये आधीच आहे. तो कारागीर फक्त त्या दगडाचे नको असलेले पार्ट काढतोय, अननेसेसरी जे काय पार्ट आहे त्याचे तो फक्त काढून बाजूला टाकतोय, बाकी ती मूर्ती. मग आमच्याकडे परमेश्वराने ह्या दृष्टिकोनातून पाहिलं की हे वचन जे आहेत, हे वचन तर तुझ्या अगदी जवळ म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. हे परमेश्वराने अगोदरच आमच्या जीवनामध्ये, कारण परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की बघा की या ठिकाणी परमेश्वर म्हणतो मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. म्हणजे परमेश्वराने मी माझ्या आईच्या उदरामध्ये घडण्यापूर्वीच परमेश्वराला मी ठाऊक होतो. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमले. आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की ह्या गोष्टी, ते वचन तर तुझ्या अगदी जवळ म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. परमेश्वराने हे वचन अगोदरच आमच्या अंतःकरणामध्ये टाकून ठेवलेले, भरून ठेवलेले आहेत. अशासाठी भरून ठेवलेत की ह्याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे आणि वागता येईल. पहा, जीवन व सुख आणि मरण, दुःख हे आज मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. तू आपला देव परमेश्वर त्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियमशास्त्र ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन देण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईन. देअर इज अ प्रॉस्पेरिटी. हे बरकत, ही भरभराट परमेश्वराने अगोदरच आम्हाला देऊन ठेवली. पण या ठिकाणी जे काही लिमिटेशन्स आहेत, जे काही मर्यादा आहेत, जे काही टर्म्स कंडिशन आहेत, जे रोल रेग्युलेशन परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, ते म्हणजे तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळला तरच असं होईल. संपूर्ण जीवाने, संपूर्ण अंतःकरणाने जर वळलास, त्याची वाणी ऐकून, ते वचन ऐकून, त्या वचनाप्रमाणे चाललास, ते वचन म्हणजे मोशेने दिलेले ज्या काही आज्ञा आहेत, परमेश्वराने आम्हाला वेळोवेळी जे काही चांगल्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिले आहेत की ज्या आम्हाला समजतात. आम्ही एवढे परमेश्वराने आम्हाला एवढं तुच्छ पण लेखलेलं नाही आहे, परमेश्वराने आम्हाला इतकं बारीक पण ठेवलं नाही. पण आमची कन्सेप्ट, आमची मनोधारणा, आमची जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये आम्हाला शोधत आहोत की मी अतिशय नाही का, मी स्वतःलाच अंडर एस्टिमेट करतो, मी स्वतःलाच बारीक समजतो. परमेश्वरानं तो बारीक व्हायचं काय कारण आहे? ज्या परमेश्वराने ह्या सृष्टीची स्थापना केली, ज्या परमेश्वराने हे इत्थंभूत जग निर्माण केलं, आज या जगामधले जे काही टेक्नॉलॉजी आहेत, जे काही बिल्डिंग आहेत, जे काही मोठमोठे साधन आहेत, हे परमेश्वराने
दिलेल्या ज्ञानामुळेच आहेत, परमेश्वराने दिलेल्या संधीमुळेच आहेत. मग ह्या संपूर्ण जगाचा सृष्टीकर्ता परमेश्वर, ज्याच्या हातामध्ये जीवन आणि मरण आहे, ज्याच्या हातामध्ये न्याय आहे, ज्याच्या हातामध्ये जन्म देणं आहे, ज्याच्या हातामध्ये मरण घेणं आहे, ज्याच्या हातामध्ये आशीर्वाद देणं आहे, ज्याच्या हातामध्ये शाप देणं आहे, तो परमेश्वर जर श्रीमंत असेल तर मी मला स्वतःला या ठिकाणी तुच्छ लेखलं नाही पाहिजे. या ठिकाणी ही पण परमेश्वर आम्हाला या ठिकाणी जाणीव करून देतो. म्हणून इब्री लोकसपत्र याचा 6वा अध्याय आणि 14 वचनामध्ये असं म्हटलंय की मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला आशीर्वाद देईनच देईन व मी तुला बहुगुणित करीनच करीन. पण हे सगळ्या क्रायटेरिया, हे सगळे नियम, हे सगळे टर्म्स कंडिशन आम्हाला बारकाईने पाहण्याची गरज आहे. का गरज आहे? कारण आम्ही आज सफर करतो, आम्ही आज ते भोगतो. आज आम्हाला माहिती की आमचं जीवन काय आहे, आमची परिस्थिती काय आहे, आमचं शोरूम चांगलं, आमचं गोडाऊन आम्हालाच माहिती आहे आमच्या गोडाऊनमध्ये काय नाही का. आम्ही गाडी घेतो तर शोरूममध्ये घेतो, पण ते गोडाऊन कधी पाहतो का आम्ही? त्या गाड्या कशा पडलेल्या असतात. सेम थिंग सेम वे परमेश्वर देखील आम्हाला आमचं अंतःकरण पाहतो. म्हणून यिर्मया 17:9 म्हणतो की हृदय हे फार कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे, त्याचा भेद कोणास समजेल. मी परमेश्वर तुमच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टीचा न्याय करतो, त्याचं फळ देण्यामध्ये मी स्वतः परमेश्वर समर्थ आहे आणि मी तुमचं अंतःकरण चाळून पाहतो. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सावध करत आहे, अलर्ट करत आहे की मी जर माझ्या फॅमिलीमध्ये जर राहत असेल, मला आता समजतंय की परमेश्वराचं वचन मला समजतंय. परमेश्वर म्हणजे काय आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ काय आहे, हे जे आलेले सरकमस्टन्स आहेत, ही आलेली परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आमचं जीवनमान चाललं आहे, आमच्या घरामध्ये अशांतता काय आहे, आमच्या घरामध्ये रोगराई काय आहे, आमच्या कुटुंबामध्ये असाध्य असे रोग का आलेले आहेत, जे लवकर बरे होत नाहीत, जे परमनंटली असे आजार आहेत, परमनंटली असे जे काय आमच्या घरामध्ये जी दरिद्रता आहे, वचनापासून दूर आहोत, आमच्या घरामध्ये शांतता नाही, आमच्या घरामध्ये परमेश्वराचं वचन गाजत नाही, आमच्या घरामध्ये जर प्रार्थना झाली तर पुन्हा भांडणं होतात, अशांतता निर्माण होते, आमच्या घरामध्ये सैतान सारखं आमच्यावर का वार करत आहे, सैतान आम्हाला का टार्गेट करत आहे, ह्या गोष्टी आम्हाला समजतात. परंतु परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाणारं मन, जाणारं अंतःकरण आम्हाला तयार करायला सांगितले. म्हणून परमेश्वर या ठिकाणी वारंवार वेळोवेळी आणि टाईम टू टाईम आम्हाला हे सांगतो, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकून, यू हॅव टू लिसन, वाणी ऐकून नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने वळलास तर असं होईल. आता ह्या गोष्टी समजण्यासाठी आम्हाला असं कोणी असा एखादा, ज्याप्रमाणे आमच्या घरामध्ये काही असुविधा होती, कामाच्या संदर्भामध्ये असुविधा होती, आम्ही कोणाची तरी हेल्प घेतो. आमच्या घरामध्ये भांडे घासायला आम्हाला एखादी सेविका मिळते, धुणं धुवायला सेविका मिळते, फरची पुसायला सेविका मिळते. हे जगिक गोष्टीसाठी आम्हाला हेल्प भरपूर आहेत. जगिक गोष्टी सुविधा निर्माण होण्यासाठी, ती वेळ प्रसंग जाण्यासाठी, जगिक प्रसंग जाण्यासाठी, दुःखाच्या समयी आम्हाला दवाखान्यामध्ये न्यायला कोणीतरी मदत करतो. एखादी डेड बॉडी दवाखान्यामधून घरी आणण्यासाठी आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळू शकते, घरापासून सेमेट्रीपर्यंत जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळू शकते. सगळ्या गोष्टी आम्हाला जगामध्ये, आणि अतिशय चांगले लोक आहेत जगामध्ये. आज आमच्यामध्ये फार चांगले लोक आहेत, आज सध्या चांगले आहेत. परंतु येणारा जो काळ आहे, येणाऱ्या काळामध्ये जे काही मंडळीचं रॅप्चर होणार आहे, जे काही मंडळी उचलेल, जे काही चांगले लोक वर जातील आणि चांगले लोक वर गेल्यानंतर खाली जे लोक राहतील त्याच्यामध्ये पण बलाढ्य लोक आहेत ना, त्याच्यामध्ये पण धनवान आहेत ना, मग त्याच्यामध्ये मदत करायला कोण राहणार आहे? पण आज आमच्या जगिक सुखासाठी आम्हाला इतंभूत मदत करायला पुष्कळ जण आहेत. परंतु सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी, इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवन प्राप्त होणे, स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी, न्यायाच्या दिवशी जीवनी पुस्तकामध्ये आमचं नाव असण्यासाठी, परमेश्वराच्या सानिध्यात परमेश्वराच्या समीप येण्यासाठी, परमेश्वराचं अस्तित्व आम्हाला समजण्यासाठी, परमेश्वराच्या आशीर्वाद आम्हाला राहण्यासाठी, आशीर्वादामध्ये आम्हाला राहण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत
त्या सर्व परमेश्वराने आमच्या अंतःकरणामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत. आणि त्यांनी ज्या काही क्रायटेरिया आहेत त्या फक्त क्रायटेरियाचं आम्हाला पाळायच्यात, त्याचं उल्लंघन करायचं नाही. काय क्रायटेरिया आहेत की परमेश्वर वेळोवेळी तेच आम्हाला म्हणतो, परमेश्वराची वाणी ऐका, 10 आज्ञाचं उल्लंघन करू नका, आपल्या आईबापाचा मान राखा, शेजाऱ्याशी चांगल्या नम्रतेने वागा, जशी आपणावर तसले आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. सिंपल गोष्टी आहेत. भुकेलेला अन्न द्या, ताणलेल्याला पाणी द्या, उघड्यांना कपडे जे बंदिवासात आहेत. म्हणजे लोकऋषी वर्तमान याचा 4था अध्याय आणि 18 वचन. परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनस्वार्थ सांगण्यासाठी त्यांनी माझा अभिषेक केला आहे, अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ आणि परमेश्वराच्या प्रसादाची घोषणा आम्ही केली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला नेमून दिल्यात, ह्या फक्त सांगायच्यात, बोलायच्यात आणि त्याप्रमाणे वागायचं. ह्या गोष्टीसाठी चर्चमध्ये येण्यासाठी तिकीट लागत नाही. एखाद्या याजकाला घरी बोलवण्यासाठी त्याला तुम्हाला काही एखादी मोठी कार पाठवायची नाही, किंवा त्यांची असं काही क्रायटेरिया नाही. कोणी एखादा पाळक असं म्हणत नाही की आज मला तिथं येण्यासाठी माझा पाय दुखत आहे आणि मला चांगल्या प्रकारची कार पाठव, चांगल्या प्रकारचा रिक्षा भाडं दे आणि चांगल्या प्रकारचं माझे ठेप ठेव, असं कोणीच सांगत नाही. कुठलाही सेवक परमेश्वराचा, याजक असेल, पाळक असेल, पास्टर असेल, जो काय असेल तो येण्यासाठी उत्सुक असतो. परंतु बोलावणारा हा उत्सुक पाहिजे. बोलावणारा त्याला त्याची समस्या समजली पाहिजे. मी कशात अडकलोय, मला आता कशाची गरज आहे. जगिक दृष्टिकोनामधून एखादा माणूस मोटरसायकलहून खाली पडला तर लोक धावतात आणि त्याला उचलतात, परंतु या ठिकाणी पडल्यानंतर उठणार नाही असं एक वचन परमेश्वराने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये, तू पडलास तर परत उठणार नाहीस, नाही का, की आमोस 8:11 मध्ये परमेश्वर म्हणतो, 5 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर परमेश्वराचे वचने ऐकणे संबंधीचा असेल. आणि ते परमेश्वराचं वचन ऐकणे संबंधीचा म्हणजे तू पूर्वेपासून पश्चिमेकडे जाशील, ह्या समुद्रापासून त्या समुद्राकडे जाशील, पण ते तुला मिळणार नाही. पडलं तर तुम्ही उठणार नाहीत. पण या जगामध्ये आज तुम्ही पडला तर तुम्हाला उठवायला जगातले लोक तयार आहेत, परंतु सार्वकालिक जीवनाकडे जाताना जर तुम्ही फेल झाले तर तुम्हाला उचलायला कोणी नाही. तुम्हाला उचलायला एकच व्यक्ती आहे, ज्याला स्वर्गामधून खाली टाकले, आणि त्याचे जे दूत आहेत ते तुम्हाला उचलतील आणि ते तुमच्यावर शिक्का मारतील. जगिक जीवनामध्ये जिवंत असताना जर तुम्ही फेल झाले, स्वर्गाच्या राज्याकडे जाण्यासाठी, सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचे क्रायटेरिया जर तुम्ही पाळले नाहीत, त्याचं उल्लंघन केलं, तर मग तुम्हाला उचलायला जगामध्ये जो लुसिफर नावाचा, जो स्वर्गामधून खाली टाकलेला, विजयासारखे खाली आलेला आणि गरजणाऱ्या सिंहासारखा गरजणारा, तो कोणाला गिळावं कोणा नाही असा करणारा तो तुम्हाला पटकन गेले. त्याच्यावर तुमचा एकदा शिक्का पडला की तुम्ही परत परमेश्वराच्या मार्गाकडे. म्हणून परमेश्वराचं वचन ऐकत असताना, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जात असताना, परमेश्वराच्या समीप जात असताना तुम्ही तुमचं अंतःकरण पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण प्रीतीने काय केलं पाहिजे, परमेश्वराकडे ती घेऊन वळलं पाहिजे. अदरवाईज तुम्हाला जगामध्ये दुसरा मार्ग नाही, जगामध्ये काही नाही. आणि जगामधून जर जात असाल, रिकामं जात असाल, बघा की जर कोणी काय पेरलं तर त्याला काहीतरी मिळतं. इलेक्ट्रिसिटी आहे, बटन दाबलं तर लाईट आहे, लाईट नातलं नाही. जर तुम्ही काय पेराल तर तुम्हाला त्याचं मिळेल, आणि जर परमेश्वराचं वचन पाळाल तर परमेश्वराचं सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय. परमेश्वर करो. आणि ह्या वचनामधून आजचा जो युवक आहे, आजचा जो युवक भरकटलेला आहे, आजचा जो तरुण आहे, जो संधीपासून लांब आहे, त्यांनी हे वचन ऐकल्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. या ठिकाणी पुष्कळ सेवक येतात, पुष्कळ सेवक येऊन चांगल्या गोष्टी सांगतात, पण याची पडताळणी करण्यासाठी हा संदेश माझ्यासाठी आहे. मग आम्हाला या ठिकाणी कोण सहाय्य करेल? आम्ही तुम्हाला निश्चित सहाय्य करू. परमेश्वर करो. आणि या वचनातून तुम्हाला आणि मला अधिक परमेश्वर आशीर्वाद करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.